गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाचं मन आहे ना ते शांत ठेवायला हवं। जो मनुष्य शांत राहतो ना तर तो सर्वात आनंदी राहतो, सर्वात सुख समाधानामध्ये राहतो। पण शांत कुणी राहावं? जो कर्म करतो ना त्याने शांत राहिलेलं सुख समाधानामध्ये जीवन जगू शकतो। पण जो कर्म न करता शांत राहतो तो सुखामध्ये जीवन जगतो का? नुसतं शांत राहून फायदा नाही, तर कर्म करून नम्रता हवी, कर्म करून शांतता हवी। जर नुसतंच कर्म न करता, काही काम न करता शांत जर राहत असेल ना तर तो काही कामाचा नाही। मनुष्याने कर्म करून शांत राहायला हवं। कारण का? कारण शांत राहशील ना, नम्रपणे राहशील तर तुझा एक ना एक दिवस नक्कीच येणार आहे। पण मनुष्याला बघा लगेच कोणतंही फळ हवं असतं, लगेच त्याला सर्व गोष्टीचा रिझल्ट हवा असतो। पण तो वेळेला मात्र कधीच महत्त्व देत नाही। त्याला लगेच सगळ्या गोष्टी पूर्णपणे स्वतःकडे हव्या असतात। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तू नम्र जर राहशील ना तर तुझ्या जीवनामध्ये वादसुद्धा होणार नाही, तुझ्या जीवनामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी होणार नाही। म्हणून समर्थांनी या श्लोकांमध्ये वर्णन केलेलं आहे, जणी वाद विवाद सोडून द्यावा, जणी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची तो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। म्हणजे काय? म्हणजे हे म्हणा, तू ज्यावेळी लोकांमध्ये वावरत असतोस ना, ज्यावेळी तू लोकांमध्ये जात असतोस त्यावेळी वादविवाद निष्कारण निष्फळाशी चर्चा असते ना ती कधीच करू नको। जेव्हा ह्या तू चर्चेमध्ये गुंतशील ना तेव्हा तुझं समाधान तुला सोडून जाईल। मग तुझ्या जीवनामध्ये धन असून जर समाधान नसेल तर त्याचा काही फायदा आहे का? म्हणून लोकांशी आनंद देणारा संवाद आहे ना तो आनंदाने करत राहा। जेव्हा हा संवाद तुझ्या जीवनाशी जडेल ना तेव्हा खरंच सुख तुला मिळणार आहे। आणि हे सुख आहे ना ते एकमेव नम्रतेने मिळणार आहे, एकमेव शांततेने मिळणार आहे। म्हणून या जगामध्ये असा सुसंवाद शोक असतो ना दुःखदायक भावनांचा नाश करतो। म्हणून वादविवाद आहेत ना तो संपवणारा सुसंवादाचं सर्वांसाठी हितकारक असतो। पण हे मनुष्य तुला हे का कळत नाही? तू याच गोष्टींमध्ये अडकून राहतो। मग तू तुझ्या मनात जरी आलं ना की मी शांत राहायला हवं तरी तू शांत राहू शकत नाही। म्हणून भक्ती मार्गाचा तू आधार घे आणि या भक्ती मार्ग आहे ना तुझ्या मनाला स्थिर करून ठेवेल, तुझं मन शांत करून ठेवेल, तरच या जीवनाचं सार्थक होईल ना। समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की नम्रता हे कसं मौल्यवान रत्न आहे ना, ज्यामुळं चमकणारे हिरे असतात ना ते पूर्णपणे फिके पडून जातात। म्हणजेच काय? म्हणजे आयुष्यामध्ये जेवढ्या पण समस्या असतात जर आपण त्यांची चिंता करत बसलो ना तर त्या समस्या अधिक प्रमाणात वाढतात। पण शांत राहिल्यामुळं या समस्या खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊन जातात। संयम ठेवल्यानं त्या संपून जातात आणि देवाचे आभार व्यक्त केलं ना तर त्याच समस्यांचं रूपांतर असतं ना ते आनंदामध्ये बदलत असतं। आणि म्हणूनच शहाणा माणूस असतो ना तो कधीही कोणावरही बदला घेण्याची इच्छा ठेवत नाही। पण समर्थांनी ते सांगितलेलं आहे की मनुष्याला जेव्हा राग येतो ना त्या रागाचं रूपांतर अहंकारामध्ये होतो, आणि जेव्हा अहंकार असतो ना तो रागाचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही।
आपण जो रागाचा बदला घेतो ना, तो कधीही अधोगतीला जात असतो. आपण हे आयुष्य जगताना, हे जीवन जगताना पाहिलं असेल की जेव्हा कोणी स्वतःहून कोणाचा आधार मागत असतो ना, तर तो आयुष्यामध्ये त्याला कुणाकडून तरी धोका मिळतो. हे 100% खरं आहे. जर एखादा व्यक्ती त्याच्या आनंदाने तुम्हाला साथ देत असेल, तर यामध्ये आनंद अधिक प्रमाणामध्ये असतो. म्हणजे काय? म्हणजे सोबतीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हे यश आहे ना, नेहमी सकारात्मक विचारांनी येत असतं आणि सकारात्मक लोकांच्या संगतीनं सकारात्मक विचारांची निर्मिती होत असते. म्हणून आपली अगोदर संगत तपासावी. जोपर्यंत आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपण तपासत नाही ना, तोपर्यंत या अधोगतीपासून आपण मुक्तता होणार नाही. आणि ही मुक्ती आपल्याला मिळण्यासाठी, ही आपली मुक्तता होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर अगोदर आपली संगत तपासावी लागेल. तेव्हा संत संगती घडेल ना, तेव्हा या जीवनाचं सार्थक होणार आहे. तेव्हा या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी अडकलेल्या आहेत ना, जे प्रश्न तुमचे सुटत नाही, ते प्रश्न सुटणार आहेत. तुमच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. म्हणून सकारात्मक विचारांची निर्मिती आपल्या जीवनामध्ये घडायला हवी. जर तुम्ही एकटे असाल ना, तर तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला हवं. आणि जर तुमच्याजवळ तुमचा साथीदार असेल, तर तुम्ही तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवायला हवं. बघा, कोणतंही नातं असतं ना, जे जोडलं जाणं हे तुमच्या इच्छेवर नाही, तर तुम्हाला कोणाला कुठे आणि कधी भेटायचं आहे हे सर्व देव ठरवत असतो. आणि मान आणि सन्मानाच्या लढाईमध्ये एकटं राहण्याची गरज असेल ना, तरच तुम्ही राहा. नाहीतर तुम्ही एकटं राहू नका. कारण कधीकधी एकटेपणा असतो ना, तो एकटेपणा वाईट संगतीच्या आहारी जात असतो. म्हणून गरज असेल तेव्हाच एकटे राहा. नाहीतर कधीकधी आपण म्हणत असतो की माणूस असतो ना, तो माणसाशिवाय जगू शकत नाही, त्याला माणसाची गरजच असते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, दरवेळेला एकटं राहणं गरजेचं आहे का? तर अजिबात नाही. माणसाला माणसाची गरज आहे. आणि माणसानेच माणसाची कदर केली नाही ना, तर त्या जीवनाचा काही फायदा आहे का? परंतु कोणासमोर तुमची कमजोरी दाखवू नका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता ना, तेव्हा इतरांकडून तुम्ही आदर मिळवता. अंतःकरण शुद्ध आणि हेतुयोग्य असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव तुमची मदत नक्कीच करत असतो. कधीही कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. कारण का? कारण हे जग एवढे पण चांगलं नाही की तुमचा विश्वास कायम ठेवू शकेल. म्हणून सर्व काही हळूहळू संपत असतं, परंतु हे तुम्हाला अचानकपणे जाणवतं. म्हणून आपल्याला भक्ती गरजेची का आहे? कारण जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असू ना, या गोष्टींचं आकलन परमेश्वर आपल्याला करून देत असतो की जग बदलत चाललेलं आहे, तू सुद्धा बदलायला हवं. पण तू कशाने बदलायला हवं? जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असेल ना, तर तुझे कर्तव्य बदलायला हवीत. म्हणजेच काय? म्हणजेच भक्ती मार्गामध्ये बदल करून फायदा नाही. फक्त त्याच्या प्रभावी तुझं मत बदलायला हवं. म्हणून कठीण काळ असतो ना, हा जगातील सर्वात मोठा जादूगार आहे. कारण का? कारण तो एका क्षणात तुमच्या जिवलग माणसांच्या चेहऱ्यावरून मुखवटा बाजूला करत असतो. म्हणून चूक हा जीवनाचं एक पानच आहे ना, परंतु हे नातं पूर्ण पुस्तक आहे. जर गरज असेल ना, तरच पुस्तकाचं एक पान फाडा, परंतु पानासाठी पूर्ण पुस्तक कधीही फाडू नका. कारण का? कारण किरण कोणतेही असू द्या, पण सूर्याची किंवा आशेची किरणं असतात ना, दोघेही जीवनातील सर्व अंधार दूर करत असतात. म्हणून सत्य आणि संयम हा एक असा प्रवास आहे ना, जो कधीही त्याच्या वाटसरूला पडू देत नाही. सर्व माऊलींना एक विनंती आहे की हे निरूपण आहे ना, बारीक ऐका, मनाने श्रवण करा. हे निरूपण जर तुम्ही मनाने श्रवण केलं नाही ना, तुम्हाला अजिबात कळणार नाही. म्हणून शांत बसा. हे मन आहे ना, एवढं शांत करा ना की तुम्ही वेगळ्या युगामध्ये आहात, आकाशामध्ये आहात, एकदम शांत होऊन बसलेले आहात.
हे मन आहे ना एकदम स्थिर करून हे निरूपण ऐका, कारण ह्या निरूपणामध्ये ही जादू आहे ना. जर तुम्ही व्यवस्थित श्रवण केला ना तर तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. मग हे जीवन आहे ना, बघा कोणाच्या पायात असो किंवा नजरेत असो, एकटं चालणं किंवा पुढे जाणं अवघड असेल ना, परंतु जर तुम्ही हार मानत असाल ना, स्वतःवर विश्वास ठेवत असाल, तर शेवटी तुम्हाला खूप मोठं यश मिळेल. एकटं चालणं कठीण होऊ शकतं, परंतु यामुळं तुमचे इरादे असतात ना ते मजबूतसुद्धा होतात आणि तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती असतो ना, जो त्याचा स्वतः प्रवास एकट्याने करत असतो, तो त्याच्या मार्गावर चालत असतो आणि लोकांच्या कठोर बोलण्याचा तो सामना करत असतो ना, परंतु तो त्याच्या मार्गावर अखंड चालत असतो. त्याच मनुष्याला सद्गुरू साथ देत असतात, त्याच मनुष्याला भगवंत साथ देत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे, फक्त तुझं अखंड मार्गावर चालणं कधीही सोडू नकोस. म्हणून जीवनाची कमाई आहे ना, ती नेहमी संपत्तीने मोजली जात नाही, कारण शेवटच्या प्रवासाची गर्दी सांगते की कमाई किती झाली आहे. सत्य फक्त त्याच्यासाठीच कडू आहे ज्यांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलेलं असतं. म्हणून आयुष्यामध्ये जिंकण्यासाठी निर्धार असायला हवा, हरण्यासाठी एक भीती पुरेशी असते. म्हणजेच काय, म्हणजे विश्वास ठेवा. जेव्हा आपण एखाद्याचं भलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा काहीतरी चांगलं होत असतं. हे जेव्हा मनुष्याला समजतं ना, तेव्हाच तो सुखी होऊन जातो. तोपर्यंत सुखी होईल का? कितीही धन कमवा, कितीही संपत्ती कमवा, तरी तो आयुष्यामध्ये कधीच सुखी होणार नाही, समाधानी होणार नाही. म्हणून योग्य निर्णय घेणं क्षमता नाही, म्हणजे निर्णय घेऊन त्याला योग्य सिद्ध करणं हीच क्षमता आहे ना. नुसती क्षमता असून चालत नाही, योग्य निर्णय घेऊन योग्य रीतीने त्याचं नियोजन करणं म्हणजे क्षमता आहे ना. ज्या प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये प्रतिबिंब कधीच दिसत नाही, त्याच प्रकारे अस्वस्थ मनामध्येही समाधान कधीच दिसत नाही. तुमचं मन जर अस्वस्थ असेल, दुःखी असेल, तर त्या मनामध्ये समाधान राहील का? कधीच राहणार नाही. म्हणून शांत राहून पहा, सर्व समस्यांचे उपाय तुम्हाला सापडतील. या जगामध्ये कोणताही मनुष्य सर्वगुण संपन्न नाही आणि म्हणूनच काही कमतरतांकडे दुर्लक्ष करायला हवं. नातेसंबंध निर्माण करा. जेव्हा कोणाला कोणाशी संबंध संपवायचा असेल ना, तेव्हा सर्वप्रथम तो त्याच्या जिभेचा गोडपणा संपून टाकतो. बघा, जेव्हा आपल्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होतो ना, तेव्हा ही जीभ आहे ना, ती कडू होऊन जाते. या जिभेवर शिव्या शाप निर्माण होतात. म्हणून डोळ्यांमध्ये झोप खूप आहे, परंतु झोपायचं नाही, हीच वेळ आहे काहीतरी करण्याची. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, कितीही वेळ वाईट येऊ द्या, कितीही वेळ चांगले येऊ द्या, पण या वेळेमध्ये कधीच हरवून जाऊ नका. कारण वेळ असते ना, ती प्रत्येक क्षणी येत असते. आता वेळ गेली ना, नंतरसुद्धा ती वेळ येणार आहे आणि प्रत्येक दिवस ऊर्जावान असतो. म्हणून वेळेमध्ये हरवून जाऊ नका. म्हणजेच कोणाच्या तरी आठवणीमध्ये आयुष्य कधीच घालवू नका किंवा कोणाच्या भरवशावर सुद्धा आयुष्य जगू नका. कारण हे आयुष्य आहे ना, हे तुमचं आहे आणि त्या आयुष्यावर तुमचा अधिकार आहे. तुमच्या स्वभावानुसार जगा. तुमचं नातं आहे ना, अशा प्रकारे बनवून ठेवा ना की जर कोणी नाराज झालं ना, तर त्याला तुम्ही म्हणवू शकता. जर तुम्हाला कोणी म्हणवत असेल ना, तर तुम्ही लगेच तुमची नाराजी सोडा. मौन राहणं ही एक साधना आहे आणि समजूतदारपणानं बोलणं ही एक मनुष्याची कला आहे. जो व्यक्ती स्पष्ट सरळ बोलतो त्याची वाणी कठोर असू शकते, परंतु असा व्यक्ती असतो ना, कधीच कोणाला फसवू शकत नाही. जे प्राप्त झालं आहे ना, तेच पर्याप्त आहे. या दोन शब्दांमध्ये प्रचंड प्रमाणात आनंद आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कर्म असतात ना, ते प्रत्येक मनुष्याने काळजीपूर्वक करायला हवं. कारण का? कारण कोणाच्याही आशीर्वाद असतात ना,
ते कधीच व्यर्थ जात नसतात. म्हणजेच काय, म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, जर कोणाच्या मदतीला जर तुम्ही धावून गेले ना, तर तो समोरचा काय म्हणत असतो की तू माझ्या मदतीला देवासारखा धावून आलास. म्हणजे तुमच्यामध्ये समोरचा मनुष्य असतो, तो देवासमान पाहत असतो आणि तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला आशीर्वाद जर कुणी देत नसेल ना, तर तुम्हाला त्याची बददुवा सुद्धा लागू शकते. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जग आहे ना, एक भरपूर मोठं जंगल आहे आणि तुम्ही या जंगलाचे राजा आहात. असं म्हणतात की ज्या कोल्ह्याला भक्ष्याच्या शोधात बाहेर पडावं लागतं, म्हणजेच तो कोल्ह्यांपेक्षा जास्त उपाशी असतो. ज्यांना त्यांची शिकार सापडली आहे ना, तर तुम्हाला फक्त त्याच कोल्ह्यांसारखं बनायचं आहे. जो त्याच्या भक्ष्याच्या शोधात या भुकेने व्याकुळ असेल, त्याचं मन खूपच वेगाने काम करत असतं की तोही भूक कशा प्रकारे भागू शकेल. आणि या भुकेचा उद्देश काय असतो बरं? त्यानं इतरांपेक्षा वेगळं राहून यशस्वी होणं. म्हणजेच काय, म्हणजेच लोकांच्या टीकेला कंटाळून मार्ग बदलू नये. कारण यश हे लाजेणं नाही, तर हिमतीनं मिळत असतं. प्रत्येक मनुष्याने लक्षात ठेवायला हवं, जीवनात तर कोणी तुमच्या मार्गात उभा असेल ना, तर तुम्ही त्याचे आभार करा. कारण ज्या शेतामध्ये गांडूळ नसतात ना, ते शेत लवकरच उद्ध्वस्त होत असतं. जे लोक समस्यांवर उपाय शोधतात, अशा लोकांना साथ देत राहा. कुणीतरी म्हटलेलंच आहे ना की बुद्धिमान लोक असतात ना, ते कधीच इतिहास घडवत नाही, ते तर फक्त इतिहासाची काळजी घेत राहतात. इतिहास तर ते जे लोक असतात ना, ते वेडेच असतात ना. म्हणून ज्यांच्यावर जग हसत असतं, या दोन प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहायला पाहिजे. नंबर 1, जो व्यस्त दिसण्याचा प्रयत्न करत असतो, आणि दुसरा जो गर्विष्ठ असतो ना. कारण जो व्यस्त दिसणारा माणूस असतो, तो फक्त त्याचं काम असेल तरच बोलेल, आणि जो गर्विष्ठ आहे ना, तो फक्त त्याचा मोठेपणा तुम्हाला दाखवेल. म्हणजे काय, म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की कोणाचीही फसवणूक करून तुम्ही हे समजू नका की तुम्ही सर्वोत्तम आहात. तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती विश्वास होता. मानवाचा हा स्वभाव आहे ना की जर तुम्ही एखाद्याला मदत केली नाही, तर तो व्यक्ती पूर्वी केलेली सर्व मदत विसरून जातो. म्हणजेच काय, म्हणजेच अहंकारामध्ये चुकीची गोष्ट ही आहे की ती त्या व्यक्तीला समजून देत नाही की तो किती व्यक्ती चुकीचा वागतो. बघा, आयुष्यामध्ये खूप नाती असावी हे अजिबात गरजेचं नाही, परंतु जी नाती आहेत ना, त्यांच्यामध्ये जीव असणं गरजेचं आहे. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन येत असते, काही बंधनं घेऊन येत असते, आणि प्रत्येक संध्याकाळ असते ना, ती काहीतरी अनुभव देऊन जात असते. आयुष्यात वादळं येणं आवश्यकच आहे ना, तेव्हाच समजतं की कोण आपल्या सोबत आहे आणि कोण विरोधामध्ये उभा आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, विचारात फक्त फरक असतो, नाहीतर समस्या असतात ना, तुम्हाला कमजोर बनवत नाही तर मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतात. पण जो मनुष्य बघा पॉझिटिव्ह विचार करतो ना, त्या समस्यांवर तो विजय मिळवत असतो, आणि जो निगेटिव्ह विचार करतो तो हारतो ना, तो अधोगतीलाच जातो ना. म्हणून तुम्ही काय घेऊन आला आहात ना, काय घेऊन जाणार आहात, या आयुष्य एक छोटीशी जत्रा आहे, आणि ज्या जत्रेमध्ये सर्व काही आपण एका दिवशी इथे सोडून जाणार आहोत. म्हणून प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की समस्या एखाद्याचं बघा अनिश्चित आकारण नसतात. तुमची समस्या साधनाच्या क्षमतेच्या छोटी किंवा मोठी असू शकते, पण माणूस माणसाचा विश्वासघात करत नाही ना, तर तो एक आशा देतो. आयुष्यात इतरांना फक्त एवढाच त्रास द्या जेवढा तुम्ही सहन करू शकता, कारण त्रास देण्यात खूप मजा येते ना, परंतु जेव्हा स्वतःवरती वेळ येते ना, तेव्हा खूप रडायला येतं. तेव्हा आपल्यासोबत परमेश्वरसुद्धा नसतो. म्हणून दुसऱ्याला किती त्रास द्यायचा ना, हे प्रत्येकानं ठरवा. जेवढा तुम्ही समोरच्याला त्रास देणार आहात ना, तेवढा तुम्हाला त्रास होणार आहे. म्हणून आयुष्यामध्ये
कुठलाही व्यक्ती स्वतःला असंच बदलत नाही. आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडतात ना, ज्या गोष्टी त्या माणसाला बदलण्यास भाग पाडतात, कारणीभूत ठरतात. म्हणून कोणासमोर हात पसरल्यानं कधीच इज्जत मिळत नसते. जर तुमच्यामध्ये कौशल्य असेल ना, तर स्वतःहून तुमच्याकडे चालत येतील. कधीही तुम्ही नाराज होऊ नका की मी जे काम करत आहे ना, त्यामुळं मला नाव कुणाचं होत आहे. इकडे कापूस आणि तेल जळत आहे, परंतु लोक असंच म्हणतात ना की दिवा जळत आहे. जर तुम्ही स्वप्न मोठी असतील ना, तर तुमचा संघर्ष छोटा असू शकत नाही. जर कोणी तुमचा विश्वास तोडत असेल ना, तर तुम्ही त्यांचे आभार व्यक्त करायला हवे. कारण तोच तुम्हाला शिकवत असतो की कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा कुठलाही व्यक्ती असतो एखाद्याला पसंत करत असतो, तेव्हा तो त्याच्या वाईट गुणांकडे कधीच पाहत नाही. जेव्हा एखाद्याला नापसंत करतो ना, तेव्हा तो त्याच्या चांगल्या गुणाकडे कधीच पाहत नाही. जो पेरतो तोच कापतो, मग ती इज्जत असो किंवा धोका असो. म्हणून चूक होण्याला कधीच घाबरू नका. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत मनुष्याच्या हातून चूक होत नाही तोपर्यंत त्याला शिकता येत नाही. म्हणून हारलो ना तरच आपण काहीतरी शिकू शकतो. बघा, कित्येक वेळेला अशी लोक म्हणत असतात की माझी वेळ वाईट चालू आहे, मला काही समजत नाही की पुढे काय करावं, पुढे काय असेल. माझी ही वाईट वेळ चांगल्या वेळेमध्ये कशी बदलेल ना. सत्य तर हीच गोष्ट आहे ना की पूर्ण अंतकरणाने, स्वच्छ मनाने देवावर विश्वास ठेवायला हवा. विश्वास ठेवा, दुःखामध्ये देव तुमची साथ कधीच सोडत नाही. त्या व्यक्तीवर कधी विश्वास ठेवू नका जो तुम्हाला दुसऱ्यांचे गुपित सांगतो. बुद्धी सर्वांकडे आहे, पण आपल्याला धूर्तपणा दाखवायला हवा की प्रामाणिकपणा हे आपल्या संस्कारांवर निर्भर करतं. परंतु धूर्तपणा असतो ना, हा फक्त 4 दिवसांचा असतो, आणि प्रामाणिकपणा असतो ना, तो पूर्ण आयुष्यभर साथ देत असतो. म्हणून तुमच्या आर्थिक स्थितीला नेहमी गुपित ठेवायला पाहिजे. जर तुमची स्थिती चांगली असेल ना, तर लोक तुमच्याकडून उधार मागतील, आणि वाईट असेल ना, तर लोक तुमचा आदर ठेवणार नाही. म्हणून फळाकडून आपण हे शिकू शकतो की मीठ लावल्यामुळं सुद्धा फळ गोड लागू शकतात. परंतु काही लोक असे सुद्धा असतात जे गोड खाल्यानंतर सुद्धा विषच बाहेर काढत असतात. म्हणून जेव्हा कोणीही जन्म घेतो तेव्हा त्याच्याकडे फक्त श्वास असतो, कोणताही नाव नसतो. आणि जेव्हा त्याचा मृत्यू होतो ना, तेव्हा त्याच्याकडे फक्त नाव असतो, श्वास कधीच नसतो. याचा श्वास आणि नावाच्या प्रवासाला आपण जीवन असे म्हणतो का? तुम्ही कधीही दिखाव्याच्या मागे धावू नका, कारण असं केल्यानं तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता. आणि आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं की आपण इतरांचं कधीही नुकसान करू नये, कारण कधी कधी आपल्याला सुद्धा त्या नुकसानाचा परतावा होऊ शकतो. म्हणून अनेकदा लोक असतात ना, बघा, मजा मस्करीमध्ये मनातील काही गोष्टी शेअर करत असतात. आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही मिळवायचं असेल ना, तर तुमचे पूर्ण लक्ष आणि तुमचे सर्वोत्तम प्रयत्न त्या दिशेने लावा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळवता येईल. म्हणून बघा, समर्थांनी सांगितलेले आहे, हे नातेसंबंध याबाबत बघा, रावणाच्या आयुष्यातून आपण एक गोष्ट शिकू शकतो. भाऊ असो किंवा मित्र असो, तुमचे गुपित तुमच्यापर्यंत ठेवायला पाहिजे. तुम्ही तुमच्या दुःखासाठी या समाजाला कधीच दोष देऊ नका. तुमच्या मनाला समजावा, तुमच्या मनाचे परिवर्तन आहे ना, ते तुमच्या दुःखाचा अंत आहे. म्हणून डोळ्यातील पाणी आणि मनाची वाणी आहे ना, ती प्रत्येकाला समजत नाही. हे जीवन आहे ना, तुम्हाला त्या ठिकाणावर जलील करत असतं, ज्या ठिकाणावर तुम्हाला काहीतरी चांगलं मिळण्याची आशा असते. बघा, लोक असेच म्हणतात ना, माझं मन दगडाचं आहे आणि म्हणून याला विरघळता येत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच अहंकारासाठी कोणतीही दिव्यता नसते. ईर्ष्या करणारा कधी शेजारी नसतो आणि क्रोधी माणसाचा कधीच कोणता मित्र नसतो. म्हणजेच काय? म्हणजे आपली संगती आहे ती सुद्धा आपण कशी आहे ती सगळ्यांनी पाहायला हवी. समर्थांनी सांगितलेलं आहे,
जर कोणीही तुमच्या सोबत नसेल ना, तर दुःख व्यक्त करण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं. कारण का, जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो ना, त्याची वाणी तीव्र आहे आणि कठोरसुद्धा असते. परंतु असा व्यक्ती कधीही तुमचा विश्वासघात करत नाही. जे नशिबात नाही ना, ते कितीही रडलं तरी मिळत नाही. आणि कोणाचाही विश्वासघात करून कधीच कोणी आनंदी होत नाही. म्हणून जेव्हा कर्माचे चक्र आहे ना, ते फिरून तुमच्यावरच येईल, तेव्हा तुमचा नामोनिशाण संपून जाईल. म्हणून तुमचे दुःख आहे ना, ते फक्त त्यांना सांगा जे समजून घेण्यास सक्षम आहेत. आणि या जगामध्ये दुःख समजून घेण्यास सक्षम कोण आहे बरं? तो फक्त एकटाच आहे. तो म्हणजे माझा भगवंत, माझे सद्गुरू, माझे समर्थ. बाकी दुसऱ्या कोणी आहे का? तुमचं दुःख तुमच्या भावाला सांगा, बहिणीला सांगा, कुणालाही सांगा. पण जेव्हा धन पैसा या गोष्टी दिसू लागतात ना, तेव्हा सर्व नाती बदलली जातात. म्हणून लक्षात ठेवा, जर आपल्या मृत्यूनंतरसुद्धा आपल्यासोबत राहील ना, तो म्हणजे माझा भगवंत आहे. म्हणून भगवंताला कधीच विसरू नका. म्हणूनच विनाकारण चिंतेमध्ये राहणं हे अगोदर आपण थांबवायला हवं. आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये तुमचं स्थान आहे ना, ते शोधायला जाऊ नका, ते अगोदर थांबवा. कारण जेव्हा भगवंतावर विश्वास तुम्ही ठेवाल ना, तेव्हाच आनंदी राहाल. बघा, असा विचार करू नका की प्रत्येक नाती काहीतरी विशेष असतात. इथे प्रत्येक माणूस असतो ना, शेवटी विश्वासघातच करत असतो. आयुष्यात तसेच बना, जसे आहात. तुम्ही बदलण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. म्हणजे वाईट वेळेमध्ये जेव्हा कोणी तुमची साथ सोडतो ना, तेव्हा समजून घ्या की तो तुमच्या कधीही सोबत नव्हता. आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणावर काही नवीन लोकांसोबत ओळख होत असते. आणि ज्यामधील काही चांगले लोक असतात ना, आणि काही मतलबीसुद्धा असतात. तुम्ही चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू चाला, पण कोणीही तुमची साथ देणार नाही. इथे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा आणि स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी. म्हणजे तुम्ही काय घेतले आहे ना, आणि काय सोडलं आहे, याचा हिशोब तुम्हाला ठेवायचा नाही. याचा हिशोब देव ठेवत असतो. आणि हेच जीवनाचं मूल्य आहे. पण मनुष्य मात्र दुःखी होतो का? कारण तो कोणाला मदत जरी त्याने केलेला असेल ना, तो लक्षात ठेवत असतो. आणि त्याचं मन काय सांगत असतं की माझ्या दुःखाच्या वेळी यानेसुद्धा मला मदत करायला हवी. पण जर तू असा विचार करशील ना, तर तू स्वतः दुःखी होशील आणि स्वतः पापीसुद्धा होशील. म्हणून असा विचार कधीच करू नकोस. म्हणून शहाणा माणूस असतो ना, तो कधीच बदलण्याचा विचार ठेवत नाही. कारण त्याला माहीत असतं की देव योग्य वेळ आल्यावर सर्वांचा हिशोब व्यवस्थित करत असतो. म्हणून सत्य स्वतःसाठी ठेवणं आणि प्रेम दुसऱ्यांसाठी आणि करुणा सर्वांसाठी ठेवणं हेच जीवनाचं व्याकरण आहे. म्हणून कोणावरही अधिक रागवण्यापेक्षा चांगलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं महत्त्व कमी करा. सर्व काही माहीत असूनसुद्धा जर तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नाही ना, तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी सुद्धा लढू शकणार नाही. म्हणून आनंदी राहायला पाहिजे. बाकी सर्व काही चालूच राहील. जो व्यक्ती तुमच्या दुःखांमध्ये त्याचा आनंद विसरतो ना, त्यापेक्षा जवळचा दुसरा कोणीही व्यक्ती नाही. म्हणून आयुष्यामध्ये हळूहळू चालून तुम्ही कुठेही थांबला नाहीत, तरीही विश्वास ठेवा, तुम्ही सर्वांच्या खूप पुढे जाल. चुका सर्वांकडून होत असतात, पण चुका सुधारतो ना, तोच व्यक्ती सर्वोत्कृष्ट असतो ना, की बाकी दुसरा कोणता असतो? जो खऱ्या मनाचा असतो, तो नेहमी नात्यांचा सन्मान ठेवतो. क्रोध चुकीची गोष्ट आहे, परंतु ते दाखवून देण्याची सुद्धा गरज आहे. अन्यथा जे चुकीचे कार्य करतात ना, त्यांनाही समजणार नाही की ते चुकीचे कार्य करत आहेत आणि नेहमी तुमच्या सोबत त्याच प्रकारे वागतील. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की अनुभव हे शिकवतो की जर तुम्ही एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवलात ना, तर तोच व्यक्ती तुम्हाला शिकवेल की कधीही कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नये. ही गोष्ट सत्य आहे की आपण नवीन लोकांसोबत आनंदी राहू शकतो, परंतु जेव्हा तुम्हाला दुःखी करतात ना,
तेव्हा आपल्याला नेहमी जुनी लोक आठवू लागतात. कारण का? कारण या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला उपाय आहे, फक्त विश्वास सोडून. एकदा विश्वास तुटला ना की मग तो कितीही काही केलं ना तरी पुन्हा जोडला जाऊ शकत नाही. म्हणून तुमच्यावर नाराज होणारा प्रत्येक माणूस असतो ना, तुमच्यासोबत वाईट बोलू शकतो, परंतु तुमचे कधीही वाईट करू शकत नाही. कारण का? कारण त्याच्या नाराजगीमध्ये तुमची काळजी असते आणि मनामध्ये तुमच्या प्रती खरं प्रेम निर्माण झालेलं असतं. म्हणून ज्याच्याकडून चुका होतात ना तेच माफीस पात्र असतात, आणि चलाकी करणारे असतात ते कधीच माफीस पात्र नसतात आणि त्यांना माफसुद्धा करू नये. कारण आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचं असेल ना तर स्वतःला अशा प्रकारे बनवा की तुमच्यासोबत कोणी असो किंवा नसो, तुम्हाला त्या गोष्टीचं कधीच दुःख वाटणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच माणूस आयुष्यामध्ये एकटा होतो कारण तो स्वतःचा लोकांचा सोडण्याचा सल्ला असतो ना तो इतरांकडून घेत असतो. आणि जेव्हापर्यंत जमीन चांगली असेल ना, खत चांगलं असेल, परंतु पाणी खराब असेल तर त्या जमिनीवर फुलं उमलत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या भावना चांगल्या असू शकतात, कर्मसुद्धा चांगले असू शकतात, परंतु जर वाणी खराब असेल ना तर संबंध त्या व्यक्तीचा कधीच टिकून राहू शकत नाही. म्हणजे काय? म्हणजे तुमचे इमान आहे ना आणि धर्म विकून बघा कमावलेले पैसे असतात ना ते कधीच कोणत्याही उपयोगाचे नसतात. म्हणजे जेवढे दुःख खोल असतं देव तितकाच जवळ असतो. जेवढे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये व्यस्त असता तेवढाच तुम्हाला आनंद जास्त मिळत असतो. म्हणजे ही गोष्ट कठीण असू शकते परंतु ती नेहमी सत्यच असते ना. म्हणून आजकाल मनापासून दिलेल्या आदरानं लोक खुश होत नाहीत. म्हणजे दिखाव्यासाठी खुशामत करणाऱ्या लोकांचा त्यांना अभिमान वाटत असतो आणि अबोळ असल्यावर चूक कोणाचीही असू द्या बोलणं तोच सुरू करत असतो, त्याच्यावर अधिक प्रेम करत असतो. म्हणून आपली माणसं जपायला शिका. जोपर्यंत आपण आपली माणसं जपत नाहीत ना तोपर्यंत माणुसकी धर्मसुद्धा टिकणार नाही. म्हणून इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा. तुमच्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.